श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या अखंड सौभाग्यासाठी व्रतवैकल्ये उपवास करत असते. वटपौर्णिमा ही ज्येष्ठ पौर्णिमेला साजरा केला जाणारा सण आहे. वटपौर्णिमा म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि दीर्घायुष्याची कामना करणारा सण मानला जातो. या दिवशी आपल्या पतीचे प्रत्येक पत्नी औक्षण करत असते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करत असते. यामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम आणि आदर वाढतो. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या दिवशीच सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण हे यमराजाकडून परत मिळवले होते. म्हणूनच सावित्री आणि सत्यवानाच्या आदर्शाची आठवण म्हणून सुद्धा या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते. त्याचप्रमाणे औक्षण करणे हे मंगल आणि सौभाग्याचे प्रतीक मानलेले आहे. आपल्या पतीचे औक्षण करून आपल्या पतीच्या आणि आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. वडाचे झाड हे दीर्घायू असते आणि वडाच्या झाडाचे आयुष्य 200 ते 250 वर्ष असते. वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला सुद्धा खूप आयुष्य लाभावे म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटसावित्रीचे व्रत केले जाते. वटसावित्रीची या दिवशी ओटी भरली जाते. त्याचप्रमाणे वटसावित्रीची कथासुद्धा ऐकली जाते. या दिवशी प्रत्येक सौभाग्यवतीने आपल्या पतीचे औक्षण कसे करावे, औक्षण करत असताना ताटामध्ये काय काय असावे, ताट कसे तयार करावे, औक्षण करताना कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे, आपल्याला साजशृंगार करायचा आहे आणि यानंतर पतीचे औक्षण करायचे आहे. आपण वडाची पूजा करण्याअगोदर पतीचे औक्षण आपल्याला करायचं आहे. आता औक्षणासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर औक्षणाचे ताट लागणार आहे, यानंतर दिवा लागणार आहे, कुंकू, अक्षता, सुपारी, सोने, कापूस, मिठाई, तर या वस्तू आपल्याला औक्षणासाठी लागणार आहेत. या प्रत्येक वस्तूला धार्मिक महत्त्व आहे. ताट जे आहे तर ते आपल्याला तांब्याचेच घ्यायचे आहे. तांब्याचे नसेल तर आपण पितळेचे किंवा स्टीलचे घेऊ शकतो, परंतु प्लास्टिकचे मात्र ताट आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही. आपल्या घरामध्ये प्लास्टिकची बरीचशी डेकोरेटिव्ह छान डिझाईनची ताटे असतात आणि मग आपण औक्षण करत असताना असं ताट घेत असतो, परंतु प्लास्टिकचे ताट चुकूनही घ्यायचं नाही. तर आपल्याला तांब्याचं आणि तांब्याचं नसेलच तर पितळेचं किंवा स्टीलचं ताट घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला दिवा घ्यायचा आहे. आता काही भागामध्ये एका दिव्याने औक्षण करतात तर काही भागांमध्ये 2 दिव्यांनी औक्षण केले जाते. आपली जशी पद्धत आहे, आपल्याकडे एका दिव्याने औक्षण करत असतील तर 1 दिवा घ्यायचा, 2 दिव्याने औक्षण करत असतील तर आपल्याला 2 दिवे घ्यायचे आहेत. आता दिवे जे आहेत तर ते आपण कणकेचे करू शकतो किंवा आपण धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल. औक्षणाच्या ताटामध्ये दिव्यांसोबत मुटके सुद्धा ठेवले जातात. आता काही भागामध्ये हे मुटके ठेवतात तर काही भागामध्ये मुटके जे आहेत तर ते औक्षणासाठी घेत नाहीत. त्यामुळे आपल्या पद्धतीनुसार आपल्याला मुटके जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि दिवेसुद्धा 1 किंवा 2 आपल्या पद्धतीनुसार घ्यायचे आहेत. आता या दिव्यामध्ये आपल्याला तेलच वापरायचं आहे. तुपाचा दिवा जेव्हा आपण व्यक्तीचं औक्षण करतो त्यावेळेला चुकूनही घ्यायचा नसतो. यानंतर कुंकू. कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे. यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. कुंकवाचा टिळा लावल्यामुळे आपल्या पतीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. त्यामुळे आपल्याला त्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे. अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता अखंड असाव्यात, तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात. अक्षता ह्या संपन्नतेचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे सुपारी घ्यायची आहे. सुपारीप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य अविनाशी व्हावे, त्याचप्रमाणे सोन्याप्रमाणे ते चमकावे म्हणून आपण सोन्याची सुद्धा वस्तू जी आहे तर ती घ्यायची आहे. यानंतर आपल्याला कापूस घ्यायचा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण करताना कापसाचा वापर केला जातो आणि पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहावा म्हणून मिठाई जी आहे तर ती सुद्धा आपल्याला या ताटामध्ये घ्यायची आहे. आता ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला औक्षणाचं ताट जे आहे तर ते
तयार करायचा आहे। औक्षणाच्या ताटामध्ये समोरच्या बाजूला दिवा व मुटके ठेवायचे आहेत। उजव्या बाजूला हळद कुंकू, सुपारी व सोने ठेवायचं आहे। डाव्या बाजूला मिठाई आणि कापूस ठेवायचा आहे आणि पाठीमागच्या बाजूला अक्षता ठेवायच्या आहेत। काही भागामध्ये श्रीफळ म्हणजे नारळ जो आहे तर तो सुद्धा रक्षासूत्राचा धागा गुंडाळून पतीला दिला जातो। आपली तशी पद्धत असेल तर ताटामध्ये आपल्याला नारळ सुद्धा ठेवायचा आहे। आता आपण औक्षण करण्या अगोदर एका ठिकाणी पाट मांडायचा आहे, त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे। आपण जेव्हा पतीचे औक्षण करतो त्यावेळेला अगोदर आपल्याला स्वतःचा सुद्धा साज शृंगार करायचा आहे। सौभाग्य अलंकार जे आहेत तर ते परिधान करायचे आहेत, म्हणजे गळ्यामध्ये मंगळसूत्र असावं, हातामध्ये बांगड्या असाव्यात, पायामध्ये पंजन जोडवी असावेत, नाकामध्ये नथ असावी आणि आपल्याला साडी जी आहे तर ती सुद्धा नेसायची आहे। साडी जी आहे तर ती काळ्या रंगाची फक्त आपल्याला चुकूनही नेसायची नाही। आता जेव्हा आपण औक्षण करतो त्यावेळेला पतीच्या डोक्यावरती टोपी असावी, आपण सुद्धा पदर घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला पतीला पाटावरती बसायला सांगायचं आहे आणि यानंतर एका ताटामध्ये पतीचे पाय धुवायचे आहेत। आता बऱ्याच जणी असं म्हणतील की आपण पतीचे पाय का धुवायचे किंवा पतीचे पाय धुण्याची गरज काय आहे किंवा ह्या ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत तर त्या काही जणींना आवडत नाहीत। आता ज्यांना आवडत नाही तर त्यांनी पतीचे औक्षण नाही केले तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला ज्या पतीमुळे सौभाग्याची प्राप्ती झालेली आहे तर त्या पतीला आपल्याला या दिवशी मान द्यायचा आहे, म्हणून आपल्याला पतीचे पाय धुवायचे आहेत। ते पाय एका स्वच्छ फडक्याने आपल्याला कोरडे करायचे आहेत। त्या पायावरती हळद कुंकू लावायचं आहे। यानंतर पतीला कपाळावरती आपल्याला कुंकवाचा टिळक करायचा आहे। आता हा टिळा लावत असताना खालून वर तर असा लावायचा आहे, त्यावरती आपल्याला अक्षता चिकटवायच्या आहेत, डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत। यानंतर सोने आणि सुपारी आपल्याला एकत्र घ्यायचं आहे, किंवा आपण सुपारी वेगळी घेतली आणि सोने वेगळे घेतले, कारण सोन्याने आणि सुपारीने आपल्याला पतीला ओवाळायचं आहे। आता हे करत असताना सोने आणि सुपारी आपण एकत्र घेऊ शकतो। सोन्याची अंगठी असेल तर अंगठी आणि सुपारी एकत्र घ्यायची। सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती मध्यभागी टेकवायची, त्यानंतर पतीच्या उजव्या खांद्याला लावायचं, त्यानंतर उजवीकडून डावीकडे, पुन्हा ताटाला लावायचं आणि पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे। तर असं आपल्याला 3 वेळेला सोन्यानं आणि सुपारीने ओवाळायचं आहे। आपण जेव्हा सोने किंवा सुपारी आपल्या पतीच्या कपाळावरती मध्यभागी लावतो त्यावेळेला शिवशंकराच्या सात्विक लहरी पतीला प्राप्त होतात, ज्यामुळे शिवांच्या आशीर्वादाने पतीच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या वडाची पूजा करतो त्या वडाच्या फांद्यांमध्ये शिव जे आहेत तर ते विराजमान आहेत। यानंतर सुपारीने आणि सोन्याने ओवाळून झाल्यानंतर कापूस जो आहे तर तो पतीच्या डोक्यावरती ठेवायचा आहे। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हा कापूस पतीच्या डोक्यावरती ठेवला जातो। यानंतर औक्षणाचं ताट पतीच्या हातामध्ये द्यायचं आहे। यानंतर जे 2 मुटके आपण ताटामध्ये ठेवलेले आहेत तर हे 2 मुटके दोन्ही हातात घ्यायचे आहेत। पतीच्या डोक्याला, खांद्याला आणि गुडघ्याला आपल्याला आपल्या हातांचा, म्हणजे मुटके जे हातामध्ये घेतलेले आहेत तर त्या हातांचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर हे मुटके उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि पतीवरून आपल्याला ओवाळून पतीची नजर काढायची आहे आणि यानंतर इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, तर असं म्हणत आपल्याला ही 3 वेळेला नजर काढायची आहे। त्यानंतर हे मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर ते ताट आपल्याकडे घ्यायचं आणि आपल्याला दिव्याने पतीचे औक्षण करायचे आहे। आणि आपण जेव्हा दिव्याने पतीचे औक्षण करतो त्यावेळेला दिव्याचा प्रकाश हा पतीच्या चेहऱ्यावरती पडेल अशा पद्धतीने आपल्याला पतीला ओवाळायचं आहे। 3 वेळेला आपल्याला हे औक्षण करायचं आहे आणि यानंतर पतीला मिठाई जी आहे तर ती द्यायची आहे आणि शेवटी आपल्याला पतीच्या पायावर डोके टेकवून पतीला नमस्कार करायचा आहे। औक्षण करत असताना औक्षणासाठी आपण जो दिवा वापरतो तर यामध्ये तुपाचा वापर करायचा नाही, तेलाचाच वापर करायचा आहे। दक्षिण दिशेला तोंड करून औक्षण करू नये। पतीचे किंवा आपले तोंड हे दक्षिणेला येता कामा नये। त्याचप्रमाणे सोप्यावरती किंवा खुर्चीवरती बसवून औक्षण करू नये, तर आपल्याला पाटावरती बसवूनच आपल्या पतीचे औक्षण जे आहे तर ते करायचे आहे। तसेच या दिवशी ज्यांना मासिक धर्म आहे किंवा सुतक असेल तर पतीचे औक्षण हे अजिबात करू नये। औक्षणासाठी जर आपण कणकेच्या दिव्यांचा वापर केलेला असेल तर हे कणकेचे दिवे विझल्यानंतर आपल्याला गाईला खायला घालायचे आहेत किंवा आपण एखाद्या झाडाखाली ठेवू शकतो, जेणेकरून कोणताही पक्षी किंवा मुंग्या हे दिवे खातील आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याकडून अन्नदान सुद्धा केले जाईल। तसेच या दिवशी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्याला आपल्या पतीवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। आपल्या पतीची प्रगती व्हावी, पतीच्या जीवनातील अडचणी नष्ट व्हाव्यात, आपल्या पतीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत असेल
तर आपल्याला ही वस्तू आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू पतीवरून ओवाळण्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये तुळशीजवळ दिवा लावायचा आहे। यानंतर पतीला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला बसवायचं आहे। मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ हे अखंड असावेत, व्यवस्थित असावेत आणि उजव्या हातामध्ये आपल्याला हे तांदूळ घेऊन डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे। 7 वेळेला शक्य नसेल तर 3 वेळेला किंवा 5 वेळेला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन दूर जाऊन आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहेत आणि हे सर्व करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही। जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला मागे वळून सुद्धा पाहायचं नाही आणि तांदूळ फेकून परत येताना सुद्धा आपल्याला मागे वळून पाहायचं नाही।